पुंडलिक वरदा पंढरीनाथ माऊली ज्ञाने संत जगन्नाथ सीता माई की जय। जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सनातन हिंदू धर्म की। घ्या बसून आता देते आलियासी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्यासी पुरे धनी आणि कासे उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार। तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रे ते संत उदार उदार भरले अनंत भांडार। पांडुरंगा करो प्रथमा नमन मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते। श्री कृष्णाय तुभ्यं नमः। मावळवे तो विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासो वंदू आताम। सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे भक्त तन्य महाराज मांडव्या नदीच्या काठावर उत्तमपूर म्हणजे आताचं ओतूर बाबाजी चैतन्य महाराजाची समाधी गायीच्या शेणाने गायीच्या गोमूत्राने सारवलेली आणि त्यांचे शिष्य बाबाजी चैतन्यांचे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये 4044 अभंग गाथा मंदिर प्रतिप्रमाणे 19,300 चरण गाथेचे। गाथा म्हणजे पंचम वेद 5वा वेद वेदाने अवतार घेतला आणि तो मराठी भाषेमध्ये गाथा झाली। त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांची गाथा तुकोपनिषद अशा प्रकारचं चिंतन मांडलं जातं आणि त्यामध्ये संतपर अभंग आहेत 227। आता काही प्रतीमध्ये एक अभंग सापडत नाही। संत चरण रज हा अभंग गंगू काका शिरवडकर कराडकरांची प्रत अशा काही प्रतीत काही अभंग नाही आहेत।
मग त्याच्यामुळे मेळ लागत नाही किती चरण आहेत. पण 227 अभंग संतपर आणि 939 चरण संतपर आहेत. या ठिकाणी हा जंगल में मंगल कार्यक्रम आहे. परम संत महान संत वैकुंठवासी गुरुवर जगन्नाथ बाबा आणि हे त्यांची कार्यभूमी आहे, जन्मभूमी आहे, ही समाधीभूमी आहे. आणि सर्वजण आपण त्यांचे भक्त आहोत, शिष्य आहोत. साधू पुण्यतिथीच आहे नाही, कितवी पुण्यतिथी आहे? 13व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. मला दरवर्षी बोलवणारे आमचे हरिभक्तीपरायण आणि सतीश भाऊ मोगराडेकर, त्याचप्रमाणे आमची टाडकरी भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, विणेकरी, मृदंगाचार्य, लाऊडस्पीकर, मंडप आणि लाईटवाले, हे आपल्या कोणत्या संस्थेतले विद्यार्थी आहेत? हे ज्ञानदीप फलटणचे. सुंदर प्रकारचं बरं का मालिका पाठ करायची. मालिका, नुसतं रिकामं बसायचं नाही. तुमचं सुंदर ते ध्यान अभंग होईपर्यंत माझ्या हातात गाथा होती आता. आणि हनुमान चालीसा पाठ करायची. हनुमंतासारखं बल मला मिळावं. बल म्हणजे कुस्ती करण्याचं नाही. बल कोणतं? बल बुद्धी विद्या देऊ मोही, आलं का बल? त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम पाठ करायचं, पसायदान पाठ करायचं. आणि मग पुढे तुम्ही 4-5-6 वर्षात कीर्तनकार झाल्यावर मी तुमचं कीर्तन ऐकीन खाली बसेन. तेव्हा मी म्हातारा झालेला राहील, तुम्ही तरुण झालेले राहाल. पण याने माझं धोतर ओढलं, त्याने माझा टावेल का घेतला, त्याने मला वाकुल्या जावल्या, असलं काहीच करायचं नाही. बालवयातलं उत्सव करावा. संत महात्म्यांच्या उत्सवाला स्वतः देव येतात आणि देवाच्या उत्सवाला संत महात्मे जातात. आपल्या सारख्या साधक मुमुक्षूंनी आणि साधक मुमुक्षूंनी ही दोन्ही ठिकाणची अशा प्रकारची आपली सेवेची हजेरी लावावी. संतांच्या उत्सवाला देव येतो, म्हणजे ज्ञानोबरांच्या तुकवरांच्या उत्सवाला देव येतो पंढरीनाथ, आणि पंढरीनाथाच्या उत्सवाला सर्व संत दिंड्या घेऊन जातात. त्याचबरोबर आपण दोन्ही ठिकाणी जावं, देवाच्या उत्सवात आणि संतांच्या उत्सवात. हरपले आपणा पे पावे तै संता ते पाता घेऊसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. रिकाम्या गोष्टी काहीच देणार नाहीत. वाया व्यर्थ कथा, मंडुकी वटवट, दोन्ही हरिपाठ पाठ करा, दोन्ही करा. न जायची ताठा नित्य खटा टोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. उगार आहे निवांत. बस आपापली साधना करत राहावी. आणि परत सांगतो तुम्हाला, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. आपल्याला ज्ञानेश्वरी शोधायची आहे आणि दिवा पाहायला गेलो, दिवा पाहता पाहता ज्ञानेश्वरीच सापडली. मग तसं संतांच्या चरित्र, संत काय साधना करतात आणि ते कोणत्या अवस्थेपर्यंत पोचले, त्यांनी स्वतः करता काय मिळवलं, जगाकरता काय दिलं, जगाला कोणता मार्ग दाखवला. स्वतःचा संप्रदाय फड काढत नाही संत, आहे त्याच परंपरेमध्ये राहून उपासना, भक्ती, कीर्तन, प्रवचन, वारी, व्रतवैकल्य करून आपल्या आत्मचिंतनाने आत्मस्वरूप झालेले संत जगाला आत्मबोध देतात. असं चिंतन मांडावं. परत ऐका, त्यांच्या चिंतनात पाप जातं, ताप जातं, दैन्य जातं. पाप ताप दैन्य. परत ऐका, परत सांगतो तुम्हाला, जयाचे नाव तीर्थ राहो. ह्या ज्ञानेश्वरीतल्या बोव्या चालू आहेत. संत तीर्थता आहेत, तीर्थ स्वरूपच आहेत, पण तीर्थाचे राजे आहेत. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासे. भ्रांताला ब्रह्मभाव प्राप्त होतो, म्हणजेच भ्रांताला शांत करतात ते संत. निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. काय 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 काय? निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. तुमच्या डोक्यात राहिलं वांग्याचं देठ. परत सांगू का? ध्यानात राहीन का? प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. परत सांगतो, प्रपंचाला विटावं. तुम्हाला टला ट लावला, बरं मी टला ट लावला, विटल हे चित्त, मग अभंगाला धरू नये का सोडू नये?
काही लोक नुसतेच दोष पाहत राहतात, हा बंगाला धरून आहे ते. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं, आत्मधन लुटावं, आणि नाही जर जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. काय जाणार आहे कोणाचं काय. आपण आईला बाप म्हणत नाही, बापाला आई म्हणत नाही, आईला आईच, बापाला बाप म्हणतो. पण संतांना तुम्ही संत माय, संतांना आई म्हणावं आणि संतांना बापही म्हणावं, संतांना गुरु म्हणावं. संत स्वरूपता देव आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. चला पुष्कळ सांगण्यासारखं आहे. प्र 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 काय असे प्र प्र म्हणजे प्रबंध, प्रबंध म्हणजे ग्रंथ. हा शब्द ज्ञानेश्वरीतला आहे. प्रबंध वा श्रवणी, बरं का. तर प्रबंध म्हणजे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ तयार करतात, लिहितात. प्रबंध, प्रकल्प, दिंड्यांचे मंदिराचे प्रकल्प करतात. प्र प्र प्रतिज्ञा, घेईन मी जन्म, हा अशा प्रतिज्ञा करतात. प्रकल्प, प्रतिज्ञा, प्रबंध, आणि शेवट आहे प्रबोधन. प्रबोधित्या नारी नरलोका, नर नारींना प्रबोधन करतात. हे 4 कार्य संतांचे आहेत. संत जागवतात, संत सांभाळतात आणि संत शिकवतात. तैसे मज येती करोनी सायास आणि तैसे मज येती सांभाळीत. या 3 गोष्टी संत करतात. चरणाच्याच आधारे आहे. पैकी आपले सत्पुरुष झाले. संत सत्पुरुषाच्या पुण्यतिथीला संतपर अभंग घ्यावा आणि त्यांचं कार्य सांगावं. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वीला वैकुंठ करून टाकतात. काय जाऊ नका, इथेच वैकुंठ आहेत. हा अधिक अक्षराने एका भू वैकुंठ म्हणे तुका, हेच वैकुंठ आहे. सुंदरसा एक चिंतनाचा भाग आहे. ज्याला जेवढी झाली तेवढी सेवा करावी. अन्नदानाची सुद्धा सेवा आहे. मंदिर झाडणं ही सुद्धा सेवा आहे. पूजा करणं सुद्धा सेवा आहे. परत सांगू का तुम्हाला, टाट घेऊन उभं राहणं सुद्धा सेवा आहे. जेवण करून झोपून जाणं ही सुद्धा सेवा. कशी काय वेळली तुम्ही पण होच म्हणतात का. हो बरेच लोक घरं सोडून सप्त्याला येतात, इकडे जेवले की इकडे झोपले. ज्याचं अन्न खाल्लं त्याचं कर्ज डोक्यावर बसतं आपल्या. सांगेल मी पुढे तुम्हाला. मग संतांनी जगाला काय दिलं ते ऐका. आता सांगतो. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय 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 संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. मग आपल्याला प्रमोशन, आता प्रमोशन म्हणायला नको होतं पण त्याला मराठी शब्द देतो बरं का. पदोन्नती. ग्रामसेवक विस्तार अधिकारी झाले, विस्तार अधिकारी BDO झाले, BDO CO झाले. प्रमोशनच आहे. मी आणखी एक सांगू का तुम्हाला. शांततेनं एक ऐकत राहा. संत चंदनासारखे शीतल आणि शांती देतात. संत गुरु बनून ज्ञान देतात. संत मेघ बनून आणि पाणी देतात. पुनश्च सांगतो त्यांचं मेघ बन आहे तशी ओवी आहे. पुनश्च एक ऐका. आई बनून आपल्याला प्रेम देतात, वडील देऊन आपलं पालन करतात आणि शेवटी आपलं कार्य करून जगातून निघून जातात. गेले दिगंबर ईश्वर विभूती. त्यांची कीर्ती जगामध्ये राहिली. वारा गेला की झालाचं हलणं राहतं. पाऊस गेला की जमिनीला ओल राहते. हो 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 हो. मुलगी लग्न करून तिच्या घरी गेली की बापावर कर्ज राहतं. पोटात अन्न गेलं की तोंडात ढेकर राहतो. हो हो. शिमगा गेला की बरं का, शिमगा गेला की काव्य राहतं. हो. निवडणूक गेली का वैर राहतं. बरोबर आहे ना. निवडणूक गेल्यावर काय राहतं.
वैर राहतं वैर, आणि शेवटी एका संत गेल्यावर त्यांची कीर्ती राहते. तुका म्हणे एका मरणेची सरे, अजून प्रमाण आहेत कीर्तीचे. उभारीला ध्वज, पुढे ऐशी चराचरी, हा योग्याची संपदा, पुढे त्याच्या पुढे मग मी कीर्ती सांगत होतो. तुम्ही किती चरण झाले ते तुम्हीच मोजायचे. याच्याने पाठा वाढतो, या लेकरांचा अभ्यास वाढेल. चला ठीक आहे. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे तुम्ही सांगता, मग इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, परत आलो पाकिस्तान, माघारी आलो हिंदुस्थान. मग तुझं काहीच नाही का? आहे बाबा, पण हे नाही. आणि कसं काय? ऐक, एक ब्राझील नावचा देश आहे. सगळ्या जगाला लागेल पुरेल एवढी साखर तो देश पुरवतो. त्या देशातला अल्पभूधारक शेतकऱ्याची जमीन 100 एकर आहे. आपल्याकडे अल्पभूधारक 3 एकर 3.5 एकरवाला होता, तिथे 100 एकरवाला अल्पभूधारक आहे. पण शेवटी झोपेच्या गोळ्या घेऊन खाऊन झोपावं लागतं. आपल्याला पडल्याबरोबर झोप लागते. अमेरिका सारखा देश सगळ्या जगाला कर्ज दिलं, व्याज खाईल तो आपल्याकडून. हो, बटन दाबलं 200 किलोमीटर तोफगाडा जातो. अशा अशा तोफा बनवलेल्या आहेत फ्रान्सने. वा वा वा. एक डेन्मार्क नावाचा देश आहे. असं बटन दाबलं आणि त्याच्यामध्ये दुधाचं शॅम्पल टाकलं की या दुधामध्ये बरं का 80% दूध आणि 20% पाणी आहे. लगेच दाखवत होते. या दुधातलं तूप काढून टाकलंय, क्रीम काढून टाकलेले. हे दूध 5.5च्या फॅटचं आहे. फॅटला मराठीमध्ये घृतांश म्हणतात. मराठी काय नाही, इंग्रजी काय हे ध्यानात ठेवायचं. ते मशीन सांगतं याच्यात केमिकल आहे. दुधात कॅल्शियम असतो, दुधात घृतांश तुपाचा अंश असतो, हे विटॅमिन बी. ते मशीन त्याने शोधून काढलं. दुधात युरियासुद्धा टाकतात, खोटं नाही. हे मशीन शोधून काढणारा देश आहे डेन्मार्क नावाचा देश आहे. वा वा. हे असा उचापती देश आहे. अमक्या अमक्या देशात जा, हे 5 लाख घ्या आणि तिथे बॉम्बस्फोट घडवा आणि परत आणखी 2 लाख देऊ, असा उचापती करणारा एक देश आहे. तुम्हाला माहिती आहे तो. झाकून राहतं का जगात? फक्त तुम्ही नाहीच म्हणणार, एवढंच करणार आहेत. शेवटी कर्जबाजारी झाला तो देश. 200 रुपये किलो टमाटे, 200 रुपये हिरव्या भाज्या, इतकी महागाई पेटली त्या देशात. दुसऱ्याला उपद्रव देणं चांगलं नाही. हा नेपाळ नावाचा चिमुकला देश आहे डोंगराळ भागातला. तिथे हरणाचा एक वर्ग आहे, त्याला आपण कस्तुरी मृग म्हणतो. एवढी गाठ आहे, ती मोठी होते आणि एवढी झाली तिच्या बेंबीमध्ये कस्तुरी तयार होते. असं भरपूर जगात आहे. पण असं नाही. ऐसे संत जन ऐसे हरिदास, इतका लांब जातो स्वर त्या याच्यामुळे, विकोमुळे. ऐका आता पुढचं. खालून काही काही लोक म्हणतात या बाबाने इतिहास सांगितला, हिस्ट्री. या बाबाने जॉग्रफी सांगितली इंग्रजी. हो म्हणजे काय सांगितलं? भूगोल. अरे हा हे चरण ऐक. हे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष. सांगा कुठे आहे तो? मग तुकोबारांचं चरण धरायचं का या टीका करणाऱ्यांचं धरायचं? आता नुसतीच टीका करायची का? असं कुठेच नाही. मग भारतात असेल ना, मुळीच नाही.
29 राज्य, 29 राज्यपाल, 29 मुख्यमंत्री, 656 जिल्हे, 1,26 कोटी लोक, 4 धर्माचे लोक, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, 14 भाषिक, प्रांतीय भाषावर किरकोळ भाषा नाही धरल्या. 656 जिल्हे, 5,60,000 गावं, क पासून क पर्यंत. कळाला ना? क कळाला का? म्हणजे सारं मोघम चाललंय. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता, क म्हणजे कच्छ. भारताचे 4 टोकं कने सुरू होतात, कुठेच नाही. हमारा गुजरात में बधा सारू छे. बिजली नहीं, बिजली बधा कार्यक्रम छे हमारा गुजरात में. તમારા ગુજરાતમાં બધા म्हणजे सगळं, सारू म्हणजे चांगलं, બધા સારું છે. કીર્તન નથી, ભજન નથી, દિંડી નથી, પાંડરંગ નથી, તો શું છે તમારા ગુજરાતમાં? બધા અમારા महाराष्ट्राમાં છે. काही लोक म्हणते हा बाबा महाराष्ट्राचा गौरव करतो. मी केला का गौरव? माझी चूक आहे का? माझा मराठाची बोलू कौतुक आहे. अरे या बोळ्या घे ना बाबा, काय टीका करतो कीर्तनकारावर? ये मराठीचे नगरी, या बोळ्या कुठे टाकायच्या? हे महाराष्ट्रातच आहे. ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाडू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे. या माझा मतदारसंघापुरतं नाही आहे. माझा 6 तालुक्यांचा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा म्हणजेच खासदारकीचा, ते नाही, 92 गावांचा मतदारसंघ माझा. 3.5 मतदार, 3.5 लाख मतदार. अशी भाषाच नाही. माझा ग्रामपंचायतचा वार्ड 192 मतं. ही भाषा नाही. तैसा वाघविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. अवघेची त्रैलोक्य भारत नाही म्हटलं. अरे तुम्ही काय सांगणार आहे? भारत माझा देश आहे, पण इथे सगळ्या जगातले माझे बांधव आहेत. सर्वत्र सुखीनः संतु. माननीय आदरणीय प्रधानमंत्री हा श्लोक पाठ आहे त्यांचा, बऱ्याचदा म्हणतात ते. सर्वत्र सुखीनः संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात. हा श्लोक पाठ आहे. बाकीच्यांना माहिती नाही. धरणं बांधा, कारखाने काढा, विदेशी पुंजी, हेच आहे. पण हे वेगळंच आहे. ऐका आता पुढचं. मग आम्हाला काय दिलं? ऊसवाल्याला व्याज माफ केलं, कपाशीवाल्यांना बियाणं दिलं, कांद्यावाल्याला फवाऱ्याचा खर्च दिला, आणि आम्हाला काय दिलं? अरे सगळं संत जे देतात सगळ्या जगाला देतात. आता देणाऱ्या वस्तू मोजा. या जगात देणारे काय काय आहेत? आहे ना, देणाऱ्यांचाच विषय चाललेला आहे. स स स स स स स काही लोकांना वाटलं रानातलं सस सांगितलं काय? मी रानातलं सस सांगायला आलो का एवढ्या लांब उग वेड्यावानी? स म्हणजे सरिता नदी, स म्हणजे सागर, स म्हणजे सूर्य, स म्हणजे संत, स म्हणजे संप्रदाय, स म्हणजे सत्संग. आता हे लावून घ्या बाकीचं. आता तुम्ही आले ना सगळे स, मग थोडं यमकमध्ये बोलायचं. याच्यात यमक आहे, अर्थाचं गमक आहे, फक्त ध्यानात ठेवण्याची धमक पाहिजे आहे. आणखी सांगतो तुम्हाला. स म्हणजे सरिता म्हणजे नदी. नदी काय देते भाऊ? काही लोकांना कोट्याधीश हा शब्द चुकीचा आहे. वाळू विकून विकून अब्जाधीश झाले. माझं एक कीर्तन झालं नाशिकमध्ये, 45 ट्रका त्याच्या घरी आहेत. कुठूनही मिळेल तिथून वाळू आणा, ऑर्डर मागेल तिथे पोचून द्या, आणि तुमचा डिझेलचा खर्च काढून मला ज्याजवळ पैसे आणा. 45 ट्रका मी स्वतः डोळ्याने पाहिल्या. काही होत्या, काही गेल्या होत्या बाहेर. बरं बरं बरं. असा आणखी नदीतल्या पाण्याचं शेवाळ जर तुम्ही गोळा केलं, शेवाळपासून परिणामलं गोळ्या तयार होतात, आणि ह्या शेवाळला मासोळी खात. आलाय का ध्यानात? शेवाळपासून परिणामलं गोळ्या तयार होतात. तुम्हाला काय माहीत? आता मला काय माहीत हे तुला काय माहीत? योग म्हणून घेऊ काय मिळतं नदीपासून? अहो नदीपासून कालवा काढता येतो, धरण बांधून बंधारा बांधून कालवा काढता येतो. केटी कोल्हापूर टाईप. हा आणखी काय?
आणखी शेवाळसुद्धा गोळा करावं बरं, तुम्ही टाका, फक्त फरकच पडेल. बरोबर. आणखी काय फायदा आहे, कालवा करून शेती पिकवता येते. वा वा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून जातो. वा वा. आणखी काय, एक म्हणे लेखा गप्प बैस, अरे काय करते तुला, काय फायदा आहे. अरे मासवड्या नाही मिळत का, तू एकाने सांगलं तेव्हा त्याने ध्यानी धरलं ते. आता स म्हणजे सागर, सागरातूनही वाढू निघते. एक मासे मिळतात दोन. कॉड नावाचा मासा जर पकडला, छऱ्याच्या बंदूकने त्याला बेशुद्ध करतात. छऱ्याची बंदूक मारून, म्हणजे पाण्याच्या वर येतो थोडा, जाळ्यामधून त्याला पडून जाता येत नाही, जहाज ओढतं त्याला. आणि मग त्याचं लिव्हर म्हणजे मराठीमध्ये यकृत, आणि त्याच्यापासून बॅरल भरेल एवढं तेल निघतं, आणि त्याला म्हणतात कॉड लिव्हर ऑइल, औषधीत टाकतात. बाबा बाबा बाबा. समुद्र फेसापासून बऱ्याच वस्तू बनतात. बाबा बाबा बाबा. सागरी वाहतूक करता येते, आणि सागरातलं पाणीच वाफ होऊन पाणी होऊन गोडं पाणी तयार होतं. स सागर, स सरिता. हां, स म्हणजे सूर्य. सकाळी उगवता सूर्य जर 30-32 सेकंद पाहिला, अर्धा मिनटं, तर या त्वचेच्या खाली डी विटामिन तयार होतं. ड जीवनसत्व मराठीमध्ये. म्हणून लहान मुलाच्या अंगावर सुद्धा ते अर्धा मिनटं फक्त उगवता सूर्याचं, त्यातल्या त्यात कार्तिक महिन्याचा सूर्य, आणि सूर्याच्या किरणापासून डी विटामिन आपल्या त्वचेच्या खाली तयार होतं. सूर्यापासून उष्णतेने जमीन चांगली पिकते, आणि वनस्पती सूर्यप्रकाशात आपलं अन्न तयार करतात. हे पुस्तकातल्या पोरांच्या शाळेतलं. आणि सूर्यापासून पाण्याची वाफ होऊन ढग होऊन पाणी पडतं. सूर्य आत्मा जगतु षष्ठ, सगळ्या जगाचा आत्मा सूर्य आहे. ओम भास्कराय नमः. हां, आहे ना. ओम भर्गाय नमः. अरे बरं, पुष्कळ नाव आहेत, 12 नाव आहेत. सूर्य देणार आहे, प्रकाश देणार आहे, उब देणार आहे, ऊर्जा देणार आहे, नदी देणारी, स सागर स देणार आहे, अजून स संत देणारे आहेत. बरोबर बरोबर बरोबर. सत्संग सुद्धा देणार आहे. यारे यारे संत संगतीत बसा. आणि संप्रदाय देणार आहे. आकडावा श्रीपती येणे पंथे, आला का पंत. बाबा दुसरं संप्रदायात नाही जायचं का. अरे गरज नाही ना, सांगितलं ना एक वेळ. लेकरा करता आईचं दूध आहे, वासरा करता गाईचं दूध आहे, शेती करता पावसाचं पाणी आहे, आणि आपल्या आत्मकल्याणाकरता गाथा ज्ञानेश्वरी भागवत रामायण आहे. काय भटकतो इकडे तिकडे. आईने तुला शिदोरी बांधून दिली, चांगल्या गावराणी तुपाचे लाडू बांधून दिले, खारा चिवडा बांधून दिला, घरच्या शेंगादाण्यांचं तेल, खारे शेंगदाणे, गोड शेंगदाणे, पाण्याच्या 4 बाटल्या बांधून दिल्या, आणि रेल्वेमध्ये बटाटे वडे 30 रुपयाला 2. याला आईचा दोष आहे का तुझा आहे. महाराज एवढा बटाटा वडा राहतो, त्याचं जर वरचं काढलं डाळीचं पीठ इतकं निघतं, आणि सगळा बटाटाच राहतो. 20 रुपये किलोचा बटाटा. तो कशाला 100 रुपये किलोची डाळ त्याच्यात टाकल पीठ करून. मी कधीच घेत नाही बटाटा वडा. हा, आईने दिलेली शिदोरी आहे. चला सांगतो पुढे. स संप्रदाय, स सत्संग, हे सगळं देणारेच आहे, आणि सद्ग्रंथ. दुसरं संप्रदाय जायचं नाही का. मग तुमचं काय बिघडलं. अरे आमचं नाही बिघडलं, तुझं बिघडलं. 2 गाड्या 3 गाड्या लागलेल्या आहेत. जी गाडी अगोदर ढळील तिच्यात बसू. ढळली एक गाडी, बसला, कुठे जायचंय म्हणे, ही मोग राहायला थांबत नाही, उतरा खाली. तेवढ्यात दुसरी लागलेली निघून गेली, आणि तिसरी पॅक झाली. 3 गाड्यामधून एकही पदरात नाही पडली. एक धरला चित्ती. हे सोड धरसोडची भूमिका करायची नाही. सांगा ना मग पुढं. सांगतो ना पुढे. संतांच्याच बाबतीत तुम्हाला तिकडेच घेऊन जातो मी. एवढे सगळे देणारे आहेत, पण या सगळ्यांच्या देण्यामध्ये संतांचं देणं वेगळं आहे. सूर्याच्या देण्याने आपलं जन्म मरण दूर होत नाही.
सरितेने जे दिलं त्याने आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही, सूर्यप्रकाशाने आपलं आत्मज्ञान प्राप्त होत नाही. मग आत्मज्ञान प्राप्त करून देण्याकरता संतांचा मार्ग सोडून कुठेच जायचं नाही. वाया अनेक पंथा जासील जणी, नामा पडते तत्व आलं ना. हरे राम हरे कृष्णाचं सोडून कुठे भटकूच नको. महापर्यंत आम्हाला मिळेल का? ज्ञानदेवाजीने नामे विण पुढे रामकृष्ण पंत शब्द हरिपाठात 3 वेळा आहे. इतकी नजर ठेवा बारीक. जसं आताचं अर्थ खातं सरकारचं इन्कम टॅक्स चुकवणाऱ्यावर नजर ठेवतं तशी नजर ठेवा. जसा CID म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आपल्यावर नजर ठेवतो, तसं कीर्तनकार नजर ठेवा. पंत शब्द किती वेळा, हरी शब्द किती वेळा, वैकुंठ शब्द किती वेळा. चला जेवढं होईल तेवढं करा. मग आम्हाला काय दिलं? आम्हाला काही नाही. अरे भल्या माणसा, ऐका आता व्यवस्थित. कुठल्या सरकारवर टीका नाही. विद्यमान सरकार, मागचं सरकार, त्याच्या मागचं सरकार, त्याच्या मागचं सरकार. पंजाबचा गहू आणि आंध्राचा तांदूळ आणतात आणि कमी भावात आपल्याला देतात. 2 रुपये 3 रुपये किलोने देतात. मग याला म्हणायची वितरण व्यवस्था. काय शब्द वापरला? केवळ धान्यामुळे ज्याच्या घरी भूकमारी होत असेल, भूकमारी झोपून राहत असेल, तो झोपणार नाही. 2 रुपये किलोचे गहू 2 दिवस पुरतील तुला. व्यवस्थित कर, व्यवस्थित खाय पी. बरं 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 बरं. मग ही जशी वितरण व्यवस्था आहे, पंजाबचा गहू आणायचा, आंध्राचा तांदूळ आणायचा आणि स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत गोरगरिबांना द्यायचा. आता काही 30-30 एकर व्हायला काय केलेलं आहे बरं का. 2-2, 3-3 एकर नातवांच्या नावचं करून ठेवलं आहे. पिवळं कार्ड म्हणतात तेही करून ठेवलेलं आहे. सगळ्याच योजना घेतात ते. मी म्हणतो काही दिवसाने मेलेल्या माणसाचं सरपणही सरकार देईल. काय राहिलंय आता? फक्त लग्नाची बायकोच नाही देत सरकार. आता काय बोलावून काय करावं कळणच काय. आणखी एक सांगतो तुम्हाला. ही जशी वितरण व्यवस्था झाली आणि गरीबाला धान्य मिळतं, त्याचप्रमाणे वेदातलं ज्ञान मुमुक्षूपर्यंत पोचावं. वा वा वा. कुठलं ज्ञान आणि कोणाला मिळावं? आणि कोण आहे मुमुक्षू? भाऊ स्वर्गा उबगले, संसाराला उबगला, स्वर्गालाही उबगला. भाऊ स्वर्गा उबगले, मुमुक्षू योग ज्ञाना वडगले, पुढती नयो निघाले पैजा जेथ. पैज घ्या, मी पुन्हा जन्माला नाही येणार. घ्या पैज, पुन्हा जन्माला नाही येणार. असा जो मुमुक्षू, मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षू, गप्पा मारणारा, मजबूत जेवण करून झोपा घेणारा, हा परमार्थाचा अधिकारी नाही. आणि अशा मुमुक्षूंपर्यंत हे ज्ञान पोचवलं जातं. तनुमनु जीवे, अगरवता करावे अशा मुमुक्षूला हे ज्ञान देतात. मग जसं सरकारने स्वस्त धान्य दुकानाला परवानगी दिली, स्वस्त धान्य दुकानांना परवानगी दिली, त्याच्यातर्फे वितरण व्यवस्था केली. मग संतांनी हेच ज्ञान देण्याकरता काय केलं?
अभंगात प्रवेश झाला, प्रदीर्घ प्रस्तावना झाली, गायनाचार्याने पहिलं चरण म्हटलं, प्रतिपाद्य विषय सुरू झाला. कीर्तनकार बोने अभंगाला स्पर्श केला, संतांनी दुकान घातलं. बाबा व्यवस्थित बोला कीर्तनात, संत कुठे दुकानदार आहेत का? काय बोलतात? मी दुकानदार आहे, तुकोबर आहे म्हणतात, पण तो दुकानदार मी नाही. कोणता दुकानदार तो? तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी, तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी, भाव त्याचे पायी विठोबाच्या. विद्यार्थी मंडळी लक्ष द्या. कमी किमतीला आणलेली वस्तू जास्त किमतीला विकणे, समर्गीची विकणी महर्गी वस्तू, 18 वाद्यातली ओवी आहे वैश्याचं कर्म सांगताना. कमी किमतीची वस्तू जास्त किमतीला विकणे हा जो व्यवसाय करतो त्याला वणिक म्हणतात संस्कृत भाषेत. वणिक क अर्धाच लिहायचा, वणिक, आणि वणिक शब्दापासून झालं वाणी आणि हिंदीमध्ये झालं बनिया. हा, मग तुम्ही वाणी आहेत का? तुम्ही तर देशमुखात संबंध आहेत, पाटलात संबंध आहेत. अरे मी वाणी झालो, तू का झाला वाणी? चुकोनी 84च्या खाणी, चुकोनी 84च्या खाणी. चौऱ्याशीच्या खाणी चुकवणारा वाणी मी झालो. तैसा, हे रामेश्वर भट्टाचं एक चरण आहे. तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी, भाव त्याचे पायी विठोबाचा. मी वाणी आहे. तुकाराम महाराज गेले देवाकडे दुकानात, देवाचंही दुकान आहे. अरे बापरे. आणि मग देवा काय करताय तुम्ही? माल चांगला द्या. माल चांगला आहे, काटा मारू नका. काही लोक म्हणतील हा बाबा आमच्यावर टीका करतो का दुकानदारावर? अरे टीका करायची काहीच गरज नाही, तुमचा समज होतो तसा. तुम्ही जातीचे वाणी मी पोटीचे कुडे, गाथेतलं चरण आहे, लगेच गाथेचं चरण निघतं. तुम्ही जातीचे वाणी मी पोटीचे कुडे, नका माझं पुढे ठकाठकी. तुम्ही जातीवंत वाणी आहेत असं तुकोबाराय देवाला का बोलले? जेवढी सेवा केली तेवढं फल देतो म्हणून जातीवंत वाणी. मोजून द्या, मोजून घ्या, जातीवंत वाणी. पण तुम्ही मला काय करतायत? काटा मारलं म्हणजे काय केलं? मी जेवढी सेवा केली तेवढं प्रेम मला दिलं नाही, हा काटा मारला मला. मग तुम्ही जरी वाणी असले पण मी तुमचं पोटाचं लेकरू असल्यामुळे तुमची चाल ओळखले देवा मी. तुम्ही जातीची वाणी मी पोटीची कुडे, मज नका माझे पुढे ठकाठकी. मग संत दुकानदार आहेत का? हा, संत सज्जनी मांडिले दुकान.
कसा अभंग आहे? संत सज्जनी मांडिले हा घाताला दुकान देती आली असे दान. दुकानदारी हां आपल्याच दारी दुकानदारी. बरं 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 परत सांगतो तुम्हाला. संत दुकान म्हणतात. जगातले दुकानं हजारो नाही लाखो नाही कोट्यावधी आहेत. सोनं चांदी तांब पितळ कापड गूळ चहा चहापत्ती शेव जिलेबी काय म्हणतात ते हे आपलं हळद गरम मसाला जिरे धने असंख्य दुकानं आहेत. पण एक प्रकार असा पाडतो अनात्म पदार्थाची दुकानं सगळी आहेत जगात आणि संतांचं दुकान आत्मवस्तू देणार आहे. हा पहिल्यांदा फरक करून टाकला आता. बरोबर आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला विण सर्व वस्तू. गुरुजी जनार्दनी दुकान मांडलं आहे ना. दुकानाचाच अभंग आहे ना. देतो मोला विण द्या 5 किलो मटकी द्या उंद्याला पंक्तीला. 8 किलो जिलबी द्या बरं ताजी ताजी द्या. काय करतायत? साबण द्या 3 वारकऱ्याला कपडे धुवायला. या वस्तू अनात्म पदार्थात गणल्या गेलेल्या आहेत. ह्या वस्तू संत ठेवत नाही आपल्या दुकानात. मग कशाचं दुकान आहे? संत सज्जनी मांडिले जे ज्या पाय भुक्ती मुक्ती हा त्यांच्या दुकानातला माल आहे. म्हणजे दुकान कोणत्या चौकात आहे तुमचं? पंढरी चोहटा घातले दुकान पंढरी चोहटा घातले दुकान मांडिले वाण आवडीचे. ज्येष्ठ टाडकरी मंडळी 8 चरण आहे दुकानांबद्दल. काय काय सांगायचं? पाठांतर करा आणि बोला. मोकार गप्पा सांगायच्या आणि एक होतं खेकड त्याला भेटलं माकोड नव्हतं होतं एकड. काय करतो या गोष्टी सांगत? एक होता राजा त्याला होत्या 2 राण्या. एक होती आवडती एक होती नावडती. आवडतीला मुलगा झाला आणि नावडतीला नाही. गोष्ट संपली. चहा ठेवा. येरांनी सांगावी रेमट कहाणी चित्ता रंजवणी करावाय. मनाचं मनोरंजन करणारे यूट्यूब नाही तो चूप. या बाल तारीख दिली बाबाला पण तू यूट्यूबचा बाबा नसल तर बंद करा ते कीर्तन. लय बोर केले या बाबा लोकांनी. या लायकीचे लोक झाले. लोक ह्या लायकीचे झाले आहेत. संतांनी हसण्याकरता विनोद करताना ही कीर्तन परंपरा तयार केली. कीर्तनाचे आणि नटनाचे. कीर्तनात नामचिंतन असावं भक्ती ज्ञान वैराग्य काहीतरी वेळ वाकडं सांग बाबा. काय करतो त्या गप्पा सांगून? इतकं विचित्र झालेलं आहे आता. जो बोलतो एखादा कीर्तनकार त्याला धमक्या देतात फोनवर. म्हाताऱ्या कीर्तनकारांना तरुण पोरं अरे आम्ही यमाला भेट नाही तुझ्या धमकीला कोण भिणार आहे रे? तू चूकही कबूल करू नको. माझा डोक्यावरचा पदर खांद्यावरनं खांद्यावरचा कमरेला आला ही चूक नाही कबूल करत तो. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची झाली. संतांनी दुकान मांडलेलं आहे. संत सज्जनी एका जनार्दनी मांडिले पंढरी चोटा घाताला दुकान पैसा घाताला दुकान देती आली असे दान. असं एक अभंग आहे. चला ठीक झालं. एक जण पत्नीला बोलला अगं ऐकलंस का? म्हटले काय? संध्याकाळचा स्वयंपाक नाही करायचा. का बरं? तुला कळत नाही का? आज आपला बाजार आहे ना फलटणचा. हा 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 तिलाही कळालं. मग आता मी चाललो बाजाराला. शेव काय पाव किलो दिली? 50 रुपयाला पाव किलो आहे. दाखवा थोडी. एवढी घेतली तोंडात कोंबली. शेव आहे पण चांगल्या तेलात तळलेली नाही. खाऊन घेतली आणि पुढे गेला. जिलबी काय पाव किलो दिली? जिलबी का 35 रुपये पाव किलो आहे. किती घ्यायची? किलोभर घ्यायची का? 5 रुपये कमी द्या. 65 रुपयाला देऊ. दाखवा 1-2 वेळा. टाकला तोंडात. ही सकाळची बनवलेली जिलबी आहे. त्याला घ्यायचं काहीच नव्हतं खायचं होतं.
हो, ही गाजर काय भाव दिलीत? 20 रुपयाला किलो आहे. किती घ्यायची? दाखवा. एकदम तुम्ही गाजरं आणलीत विकायला, पण चांगल्या पाण्यामध्ये धुतलेली नाही. हो, हे काय आहे? गोडशेव आहे का? गुडशेव म्हणतात, कोणी गोडशेव म्हणतात. काय भाव लावली ही जी आहे ना, 60 रुपये पाव किलो आहे. दाखवा. 2-3 तोंड याच्या तोंडात टाकले कोंबले, जरा कडक झालेले आहे. काहीच घेतलं नाही. सगळी दुकानं पास केली त्याने, सगळी दुकानं पास केली. गुड काय भाव दिला? गुड 62 रुपये किलो आहे. फलटणवरून आणलेला आहे, बिना की नॉन केमिकल, रसायन रहित. हां, ते सेंद्रिय गुड तात्यांकडून घेतलेला आहे आम्ही. असं 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 असं. बरं बरं बरं, दाखवा. गुड खारा आहे. टाकला तोंडात. मुडे खाल्ले, गाजरं खाल्ले, गुड खाल्ला, जिलबी, शेव, सगळं सगळं सगळं. फक्त एका दुकानात त्याला काहीच खाता आलं नाही. जोड्या चपलाचं दुकान. तिथं तोंड खाण्यासारखं होतं का तिथं? काही तिथे काहीच खाता आलं नाही. म्हणजे कशा करता सांगलं असं तुम्ही म्हणा. पोपटबुवा हे कशा करता सांगलं? हा घेतो पण देत नाही. संत देतात पण घेत नाही. आणि परमात्मा देतो आणि घेसी तेव्हा देशे. आले ना वर्ग ध्यानात? सर्वांच्या ध्यानात आलं ना? हो 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 हो. एक प्रश्न असा सगळ्यात आपल्या पुढे उभा झालेला आहे आता. संत महात्म्यांची दुकानदारी आणि ती दुकानदारी व्यवहारातली नाही आहे. असं एक चरण आहे गाथेमध्ये, जगरूढीसाठी घातले दुकान. मला बोधे बाबांमुळे गाथेचा नाद लागला. नाही तर मी कुठलंही काही वाचत होतो. मी सगळं बंद केलेलं आहे अवांतर वाचन आता. हो, काय सांगत होतो मी आता? हे उदाहरण, जगरूढीसाठी घातले दुकान आणि जातो नारायण अंतरोनी. मी याचा आणखी एक अर्थ आहे, रिद्धी सिद्धीचं दुकान घातलं एकाने. आलेल्या लोकांकडून पैसा घ्यायचा, आशीर्वाद द्यायचा आणि त्याच्याने नारायण अंतरून जातो. भूत भविष्य कळव यावे वर्तमान, येतो भाग्यहीन त्याची जोडी. भूत भविष्य सांगण्याचं दुकान घातलं एकाने. असंख्य दुकानं जरी कोणी घातले त्याची नाशिवंत फलं आहेत, हे ध्यानात ठेवायचं आहे. परत सांगू का तुम्हाला? दुकान बंद राहिलं सोनाराचं. घरी काही लग्न होतं, आजार होता, पण त्याच्या दुकानात त्याने 65,000 रुपये 10 ग्रॅमच्या भावाचं सोनं घेऊन ठेवलं होतं. आणि ते आता 91 झालं, 92 झालं, 93 झालं. दुकान बंद झालं तरी नफा वाढत गेला. आणखी वाढलं, आणखी वाढलं. आणि बरोबर चोराईने ध्यान ठेवली, दुकान फोडलं, 7-8 किलो सोनं घेऊन गेले. अनात्म वस्तूच्या बाबतीमध्ये संत तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, आणि जे जे कर्मधर्म हे दुकान ते टाकत नाही. आम्हाला तेही सांगायची काहीच गरज नाही. घाताला दुकान कोणाला देतात? आली असी एसी सुरू केलेलं आहे, TV सुरू केलेला आहे. बीड जिल्ह्यात काय चाललंय मला वाचायचंय पेपरला. असा घरी बसून राहणारा संतांच्या दुकानाचा लाभ घेऊ शकतो का? सुखंच मे शयनंच मे. मला सुख पाहिजे आणि झोप पाहिजे. काम नको, दाम पाहिजे. आई नको, आईचं कालवण पाहिजे. संतांची सेवा नको, संतांच्या दुकानातला माल पाहिजे, शक्य नाही. हा, शेवट सांगायचं राहिलं, त्यांच्या दुकानामध्ये भक्तिप्रेम आहे, आत्मज्ञान आहे, वैराग्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत, अनुभूती आहे, सगळं आहे. बरं बरं. मग जो येईल त्यांच्याकडे त्याला ते देतात. संत देतात त्याला ते. पण जो गेलाच नाही संतांकडे, फिजिक. काय सांगितलं? फिजिक. फिजिक म्हणजे काय महाराज मंडळी? फिजिक म्हणजेच भौतिक शास्त्र. त्याचाच नाम बसलाय काही लोकायला. अमक्या अमक्या देशामध्ये टमाट्याच्या झाडाला शिडी देऊन टमाटे तोडावे लागतात. अमक्या अमक्या देशामधले शेतकरी इतके पुढे गेले. अशा गप्पा मारणारा आजही आपल्या महाराष्ट्रात, बरं का. आणि त्यांनी ज्ञानोबरायांचं मंदिर पाहिलं नाही, पंढरपूरचा विठोबा पाहिला नाही, आणि अशा गप्पा मारतात. ते गप्पा वाईट जरी नाही
पण तुम्हाला जाताना शिवंत फलायचे सगळे. संसारात तुम्ही 44 साखर कारखाने टाकले, 1 नाही 2 नाही, किती, तर त्यांचा निव्वळ खर्च काढून जरी तुम्ही नफा काढला, एवढा नफा तुमच्या संसाराला लागणार आहे का खर्च? हे माझं धोतर जर मी लांब सोडलं तर माझं धोतर गल्ल्या झाडेल. जास्त लांब आणि रुंद चादर पांघरली तर ती जमिनीवर लोळेल. जास्त लांब पातळ असलं ते कचरा गोळा करत राहील ते पातळ. गरजेपेक्षा संपत्ती झाली की तिथे एक तर पाप शिरतं नाही तर व्यसन शिरतं. ईश्वराची सृष्टीच आहे ते. पैशाबरोबर पैशाचे दोष येतात, फक्त त्याला टाईम लागतो. कितीही गॅस कडक पेटवला पण एका क्षणात पाणी पेटतं का काहीतरी क्षण जाऊ द्यावे लागतात. त्याचं मागच्या जन्माचं पुण्य असेल तोपर्यंत त्याला कोणी काहीच करू शकत नाही. CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इंडिया, मराठी सांगा केंद्रीय जाच ब्युरो, म्हणजेच केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखा, काही करू शकत नाही. त्याचा पुण्यांश राहतो तोपर्यंत त्याला काहीच होत नाही. आपलं नवं धोतर काठीत अटकलं, काठीचा काटा उपडून येतो पण धोतर फाटत नाही. पण जुनं धोतरला नुसतं असा जरी लागलं तर फाटतं. शेवट ध्यानात ठेवा, ज्याचं कर्म त्याच्याबरोबर आहे. संत तेही नादी लागले नाही. मग येणाऱ्याला दान देतात. देती घरी बसून राहणारा, गप्पा मारणारा असा जरी कोणी असला त्याला संत महात्मे दान देत तर नाहीच नाही. एक गोष्ट ऐकून घ्या आता, मला या क्षणाला इथे आठवली. जवळची गोष्ट सांगतो. मुसलमान बांधवांचं लग्न आलं शिर्डीमध्ये. मुसलमान बंधू आपले देवी बांधव आहेत ते. आणि लग्न लावलं. दुला दुलहिनी समधी समदना म्हणजे व्याही आणि व्याहीनी लग्न लावून सगळे निघून गेले. साईबाबा त्या वरातीत आले आणि तेथे द्वारकामाईमध्ये म्हणजे पडक्या मशिदीत थांबले. झुनी लावायचे, लाकडं पेटवायचे, लोक यायचे. बाजार मागून आणला त्यांनी एक वेळ. त्या बाजारातलं डाळ तांदूळ काय जे साहित्य असेल त्याच्यात शिजवलं. किती लोकांना पुरलं ते भरपूर लोकांना वाटलं. पैसे आणलेले होते मागून, ते मिळाले गरिबांना वाटून दिले. लोकांची भावना झाली आणि गर्दी वाढत गेली. कुठे? द्वारकामाईमध्ये, शिर्डीमध्ये. एक जण आला, बाबा साईबाबा, काय, मला ब्रह्मज्ञान सांगा. असं चालताय का ते? चालताय का? कोणाला पाहिजे ब्रह्मज्ञान? मला पाहिजे. केव्हा पाहिजे? आता. ठीक आहे, थांबा थोडं. ए बाळा इकडे रे, इकडे. त्या चंपालाल शेठच्या दुकानात जा आणि 10 रुपये उसने माझं नाव सांग. पडत पोरग गेला. चंपालाल शेठने दिले नाही. व्यवहारी मंडळी याची दिले नाही पैसे. बरं असं कर, पुरणमलच्या दुकानात जा, माझं नाव सांग, 10 रुपये साईबाबाने मागले म्हणा. बाबा देत नाहीत होते. आमच्या दुकानात जा म्हणजे ते दुकान बंद आहे. तेवढ्यात तो ज्ञान मागण्याला आला होता ना, मला आत्मज्ञान सांगा. बाबा द्या ना लवकर आत्मज्ञान. म्हणे तू आत्मज्ञानाचा अधिकारी नाही. त्याच्या तोंडासमोर त्याला स्पष्ट सांगलं, तू ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा अधिकारी नाही. म्हणे का बरं नाही? तुझ्या खिशातले पैसे मोज. तुझ्या खिशामध्ये 200 रुपये आहेत का ते पहा बरं. मोजले तर 200च भरले. अवलिया पुरुष होते ते. आपले बाबा लोक साईबाबाचं उदाहरण घेत नाही, पण माझी जीभ चाबरी आहे जरा. भरले 200 रुपये. मग मी लोकांकडून उसने मागायला धाडतोय. तुझ्या डोक्यात आलं नाही का की साईबाबाला उसने पैसे पाहिजे, 10 रुपये द्यायचे? म्हणून तू पैशाचा लोभी असल्यामुळे ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाही. काही लोक आंध्र प्रदेशात तिरूच्या पतीचं दर्शन घ्यायला जातात. तिरू म्हणजे लक्ष्मी, पती म्हणजे मालक. मग त्यांना पंढरपूर माहीत नाही का? काही आमच्याकडचे व्यापारी कर्नाटक एक्सप्रेसने सोलापूरला उतरतात. चादरींची गाड बांधली, ट्रकने त्या चादरी त्यांच्या दुकानात येतात. पण त्यांना पंढरपूर माहीत नाही का? ते पंढरपूरचे अधिकारी नाही, तिरुपतीचे अधिकारी आहेत. माझा संसार वाढेल त्याला मी देव मानू. जो आम्हाला मतं देईल त्याला मी रामराम घालो. हे सगळा बाजार आहे हा.
संतांकडे गेल्यावर सेवा करावी लागते. मग तुम्ही संत संत तर केव्हाचेच सांगतात, 1 तास 1.5 तास झाला. मग या जगात देव उदार नाही का? राजे रजवाडे उदार नाहीत का? पुन्हा पुन्हा सांगतो, संतच उदार आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो, संत उदार जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशीच चरणाची साखळी. उदार. पुन्हा मी डबल बोललो ना, पुन्हा सांगतो, संतांसारखं उदार कोणी नाही. आंधळ्या पांगड्याचा एक. आता विठोबा दाता इथे म्हटलं आणि तुम्ही अभंगात म्हणता संत उदार आहेत. बरं 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 बरं. आणखी तुम्ही काय बोलले ऐका. भवसागर तरता कार्य करीत असा पुढे इथे देवाला दाता म्हणतात आणि अभंगात संतांना असे अनेक चरण आहेत. या संतांचे हे देणे संतांचे देणे कल्पतरुनी दुणे परिसा परिसा गाद देणे चिंतामणी त्यांच्या दानापुढे ठेंगणा जाय म्हणजे न्यून आहे. आलकानी प्रमाण ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करून म्हणाव्या लागतात. आनंदीला पाठाला बसले पहिल्या दिवशी तर 12व्या अध्यायातल्या 3 ओव्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पुढच्या 3, त्याच्या पुढच्या 3, त्याच्यातली पहिलीच ओवी पहिल्याच दिवसात येते. जय जय ओ शुद्ध. काय शब्द आला? मग कोणत्या भुईमध्ये काय शब्द आहे आणि कोणत्या अभंगातल्या कोणत्या चरणाला तो शब्द लागतो त्यावेळेला आठवलं पाहिजे. नाही तर नवरदेव गेला पुढे आणि वरात आली मागून. अंगासलं होती या. जय जय ओ शुद्धे उदारे. कुठे अविद्येचाही म्हण नाही, मी ज्ञाता आहे हाही म्हण नाही, उपाधीचाही म्हण नाही. असे माझे शुद्ध असणारे गुरुजी निवृत्तीनाथ महाराज तुमच्या औदार्याची प्रसिद्धी आहे. उदारे प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षते. आनंद देतात. वा वा. मग मी असं ऐकलेलं आहे, धो 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 पाऊस पडला. कसा पडला? टकारो घनगर्जना. तडे भरलेत, नद्या भरल्यात, धरणं भरले. आता चाल द्या साखर कारखाने, ऊसही चांगले वजन देत आहेत. चाल द्या साखर कारखाने. ऐका नाही मग मेघ उदार परी ओसरे ही 9व्या अध्यायातली ओवी काढली. उदार आहे का नाही? मग मेघ
वा वा वा. मेघ उदार परी ओसरे परी उपमेसी न पुरे. पण तो उपमेला का पुरत नाही? एक वेळ पडला मेघ आणि भदा 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 भना पाणी पडलं आणि गरिबांच्या झोपडपट्टीत शिरलं. 50 किलो गहू, 30 किलो तांदूळ, 20 किलो डाळ भिजलं, खराब झालं. कपडे गेले, नवरदेवचे कपडे गेले, गाद्या भिजल्या, नुकसान झालं. पुराचं पाणी आलं, लोक वाहून गेले, पूल वाहून गेला. असं नुकसान होतं. संतांच्या दानाने काय नुकसान झालं? बरं, हे एक झालं. आता त्या ढगाने सगळं पाणी टाकून दिलं. ढग ढगरूपानं शिल्लक राहतो का? पुन्हा ढग शिल्लक राहिला का द्यायला? काही शिल्लक राहत नाही. उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. तो उपमेलाही पुरत नाही. तो काय देतात हो? कैवल्य कनकाची दाना. ही अमृतानुभवातली ओवी आली आता. कैवल्य म्हणजे मोक्ष. केवली भावा हा कैवल्यम. अशा प्रकारचा मोक्ष मुमुक्षुला देतात. हां हां हां, सांगा मग आता. कैवल्य कनकाची दाना. कनक म्हणजे सोनं. जो कडशीना थोरासाना द्रष्ट्याची दर्शना पाडावू जो. हे ज्यांचं दान आहे महाराज, बाकीच्यांचं दान नाही मी असं म्हणत नाही. सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार, त्याचे उपकार, त्याचे सरे ऐसे. खरं सांगा, नवरदेवच्या सासऱ्याने, नवरी मुलीच्या बापाने नवरदेवला गादी दिली, पलंग दिला, चादर दिली, बेडशीट दिलं, कूलर दिलं, काय म्हणतात ती, गॅस दिला, गॅस लायटर दिलं, ताड तांब्या देवारा, आणखी काय दिलं, सोनं दिलं. पलंग जरी तुमचा मोडला गेला लोखंडाचा तर कमीत कमी 40 किलो पलंगाचे 5 रुपये किलो धरले तर 200 वसूल होत होते. आणि तो पलंग होता 150चा त्या वेळेला. पण याचं काहीच होत नाही महाराज सन्मायकाचं. हे इंग्रजांनीच काढावं, डोकं चालवावं. ते घराला आग लागली, सगळी कपाट जी होती बरं का तीही जळून खाक झाली, गादी जळून खाक झाली. सोनं होतं ते मोडलं आणि सूटपॅन्ट होती कमरेच्या मागे फाटली. ती घातली तर लाज आहे आणि फेकली तर नुकसान आहे. काही काळजी नका करा, तिला कापून टाकून तिच्या पिशव्या बनवू भाजीपाल्याच्या. काय पुरलं सासऱ्याचं दिन. पण एखाद्या सासऱ्याने चांगले संस्कार, चांगले विचार जर जावायला दिले तर ते काहीतरी त्याचं कल्याण करणार आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये यावं. एका माणसाला 3 मुली. हे महिलांच्याही ध्यानात राहील, आमच्या लाडक्या बहिणींच्या 3 मुली होत्या. एक मुलगी बीड जिल्ह्यात दिली, एक मुलगी जी आहे पुणे जिल्ह्यात दिली, दोन्ही मुली झाल्या. आणि एक मुलगी गावातच दिली. मोठं गाव होतं, पाटील मंडळी जास्त होती, गावातल्या गावात संबंध झाला. मग ते लांबचे जावई काय करायचे, अधिक मास येण्याच्या अगोदर 8 दिवस यायचे. येताना वजन होतं 57 किलो, जाताना 67 किलो होऊन जायचं. पांढरं म्हणजे कपडे, पिवळं म्हणजे. पण गावातला जावई जात नव्हता. स्वाभिमानी तो वारकरी संप्रदायाचा हा सेवक होता, तो सेवा करणारा होता, तो टाडकरी होता. तो नाही गेला मामाकडे. तो म्हातारीला वाटलं मी आता 2-4 वर्ष जगल का ना जगल. साऱ्या दोघी जावयाला लय मोकार दिलं आणि इथे येऊन पद्धतशीर सगळं. गावच्या जावयाला काहीच नाही दिलं आणि तोही म्हणत नाही की मला काही द्या. मग तिने म्हाताऱ्याला सांगितलं, म्हातारा त्याला काही घेणं देणं नाही. गृहमंत्र्याने सगळी व्यवस्था केली आणि भजनी मंडळीतर्फे निरोप पाठवला. म्हणे ते दोन्ही जावई येतात, घेऊन जातात, तुम्ही या बघू म्हणे. तरी मी 2 वर्ष निघून गेले, आलाच नाही. नाही म्हणे तुम्ही आल्याशिवाय मी जेवणच करणार नाही. आले जावे बापू.
सुंदर गावरानी तुपाची फोडणी दिलेलं सगळं पद्धतशीर शिरा बासुंदी पक्वान्न बनवले. तो 2-3 भजनी बरोबर घेऊन आला. गावातलाच होता तो. जेवणावळी झाली. दरवाजाच्या आडून सासूबाई बोलायला लागल्यात. म्हणे मी तुम्हाला काहीच दिलं नाही. तुमच्या लग्नाला 39 वर्ष झालेत. पण असं करा, आता तुम्हाला पैसे स्वरूपात देऊ का सोनंच मागू? 15 ग्रॅमची चेन मागवते. 1,36,500 रुपयात बसेल ती. मामी मी तेवढ्या करता आलेलो नाही, मला काही देऊ नका, मला काही अपेक्षा नाही. मी माझा भाजीपाला पिकवतो, भाजीपाला विकतो. ज्याचा भाजीपाल्याचा मडा त्याचा खिस्सा भाजी खोडखोडा. भाजी आमची हिरवी फार, मडा आमचा हिरवागार, भाजी आमची ताजी फार, काही देऊ नका. नाही नाही म्हणे, माझ्या आत्म्याला शांतीने मिळणार. तुम्हालाच मी काही दिलं नाही, तुम्ही मागलं नाही. माझी मुलगी केवढी मनाची मोठी, ती तर कधीच काही घ्यायला आली नाही. उलट माझी काळजी करून इथं भाजी पोचून देते ती. हा मग पैसे देऊ का? 1.5 लाख रुपये देऊन टाकते. पण मी मागायला आलोच नाही ना. मग सोनं मागू का? म्हणे मामी काहीच देऊ नका, मला काहीच अपेक्षा नाही. म्हणे असं करा मामी. हां मग सांगा. मी सांगतो ते ऐकाल का? सांगा ना काय मी सांगतो ते द्याल का? हा मग तुम्ही सांगाल आत्ताच. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा. आपल्या गावामध्ये रामचंद्र प्रभूचं मंदिर बनवण्याचं कार्य चालू आहे. गरीब माणसांनी 1,000 रुपये दिले. ज्याच्याकडे एक बैलजोडी आहे त्याने 5,000 दिले. या हिशोबात देणग्या चालू आहेत. मग तुम्हाला काय द्यायचं असेल ते देऊन टाका, पावती पाठवून देतो. व्यवहारी माणसं, व्यवहारी सरळ बोलला. म्हणे मंदिर? हां गावाचं? म्हणे हां रामाचं आणि सगळं गावाचं. आणि मग काय द्यावं मग आता? पण तुमचा अपमान होईल, मी नाही दिलं. म्हणे घ्या 100 रुपये मांडून घ्या. जावायला काय देते? जावायला पहिले काय म्हणत होती? 15 ग्रॅम घ्या का 1.5 लाख घ्या. आणि मंदिराला काय देते? यालाच म्हणतात कंजूसराव चुम्मकराव अल्प बचते. मुक्काम एसटी पोस्ट स्टँड तालुका फिरतान जिल्हा घुमता. देवाला देतानाच आखडून घेतात काही लोक. माझ्या डोळ्याच्या समोर मी वर्गणीला गेलो गावात, यंदाची आणि पुढच्या वर्षाची वर्गणी पुढच्या वर्षी देऊ. महाराज तोही मेला, त्याचा पोरगाही मेला आणि त्याचा नातूही मेला. माझ्या डोळ्यासमोर. अरे कोणाकरता तू कमवतो? मधमाशी कोणाकरता मध गोळा करते? शेवटी खाला दिला नाही, रुपया नाही दिला त्याने सप्ताहाला. काय करता अशा लोकांच्या नादी लागून? एक आमदार आहे असा आपल्या महाराष्ट्रात 280-85 मध्ये. मी मंदिराला गणपतीला आणि देवीला काहीच देत नाही असं गर्वाने सांगतो, तोच निवडून येतो. जाऊ द्या काय करतात, नापास झालेल्याचा काय सत्कार करतात. खरोखरच संत उदार आहेत. मग आम्हाला काय दिलं? सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, सत्य कधी डरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, वासना कधी मरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. मग या जगात संतांचं औदार्य कोणालाच नाही आहे. तनु मनु जीवे चरणाचे लागावे, अगरवता करावे ते देणारच आहेत. असं आहे. कैवल्य कनकाचं दान सांगा, आत्मज्ञान सांगा. मग हो पहिल्या पंक्तीला शिरा पुरला, मागच्या पंक्तीला कुठला? पहिल्या पंक्तीला पुरणाच्या पोळ्या आणि मागच्या पंक्तीला बिना पुरणाच्या म्हणजे साध्या चपात्या. मग तसं पहिल्यांना मिळतं, पहिल्या येणाऱ्यांना मागून येणाऱ्यांना नाही असं नाही तर कसं आहे?
विठोबा रखुमाई मागं त्यासी पुरे धणी मागे येणाऱ्या सगळ्या जगाला पुरतं ज्ञान. फार जुनी गोष्ट आहे महाराज. मला दाडंदी सोडायला 50 वर्ष चालू आहे. त्याच्या अगोदर 4-5 वर्षाची गोष्ट आहे. 55-56 वर्षाची गोष्ट आहे. भली एक विभूती मोठी त्यांनी पंगत घातली, पण विद्यार्थ्यांना जेवणं सांगितले, पण ते स्वयंपाक पुरला नाही. ही चर्चा सुरू झाली. मग त्यांनाही एका महात्म्याने सांगितलं, तुम्ही अन्नदान करण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही ज्ञानदान करत चला. अन्नदानामध्ये लय त्रुटी आहेत, काही काही घटना अशाही घडतात. मग हे जे दान आहे संत महात्मे ते कसं ते ऐका. एखादा ग्रस्ती माणूस आहे, त्याची मुलगी 21 वर्षाची झाली, MA झाली, BA झाली, BEd झाली, नोकरीला लागली. मग ग्रस्ती माणसाची उपवर कन्या दाना करताय, कन्यादान. तशी महात्म्यांच्या हृदयात असणारी ब्रह्मविद्या ही दाना करताच आहे. आणि याचं कुठेच बरं का मार्केटिंग नाही आहे. कोणी म्हणेल घ्या माझ्यापासून लाख रुपये देऊन टाका ब्रह्मज्ञान, असा हा प्रकार नाही आहे भाऊ. तनु मनु जीवे चरणासे लागावेन अगरवता करावे. मग अपेक्षित आपुले मुमुक्षुला अपेक्षा कशाची आहे? ब्रह्मज्ञानाचीच. मग अपेक्षित साधुबोध मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले. पुसिले म्हणजे विचारणं, परिप्रश्नेनं प्रश्नेनं बरं का, सेवया कायिक वाचिक मानसिक सेवया. आणि अशी सेवा करणाऱ्याला ते निश्चित सांगतात. उपनिषद वाचावेत महाराज. काय जगात काय आहे आणि काय नाही. एक असे काय म्हणतात त्याला, तो व्हिडिओ बनवलेला आहे, 11 भाग आहेत त्याचे. कोणी उत्तर प्रदेशाच्या संन्याशाने का कोणीतरी बनवलं ते. महाराज संपूर्ण उपनिषदाचा विद्येचा अभ्यास तिथे आलेला आहे. अष्टावक्राचा विषय त्या उपनिषदांचा विषय आहे की हे ज्ञान भारतभूमीमध्ये कसं आलं. मीच माझा विचार करतो, इंग्लंड अमेरिकेमध्ये एकही संस्कृत पाठशाला नाही किंवा हे नाही ते नाही, कुठल्या देशात नाही. चीनसारखा देश फक्त पोट भरण्याचं आणि वस्तू तयार करायच्या घरातल्या घरात कुटीर उद्योगमध्ये आणि पैसे कमवायचे आणि आपली मुलं बाळं पोसायचे. जगात नंबर 1 आहे लोकसंख्या त्यांची, 200 कोटीपर्यंत जातो ते. पण शेवटी पोटाचाच विषय केला. आणि ज्या शरीराच्या गरजा भागवण्यामध्ये संध्याकाळ झाली आयुष्याची, मग तू परमार्थ कधी करणार? कोण्या कलेक्टरला विचार हा प्रश्न. तू पोटच भरशील, 3 लाख रुपये पगार, वर्षाचे 36 लाख झाले. पोट भरण्याच्या पलीकडे तुझ्याकडं काय आहे आणि पुढे काय करशील तू? हा पैसाचा ढीग पडला आहे. बँकेचा किंवा सोनं घेऊन ठेवशील किंवा प्लॉट घेशील, एवढ्याची तुला म्हातारपणात गरज आहे का? ही संपत्ती तशीच पडून राहते. मग तेथे न चले काही पुढे. तू का म्हणे हे तरी माहीत आहे का यांना? तालुका पातळीच्या गावाला जे ऑफिसर आहेत ते सुद्धा कीर्तनाला येत नाही. जिल्हा पातळीला विक्री कर अधिकारी, जिल्हाधिकारी, DSP, SP म्हणजे पोलीस सुप्रिटेंडेंट, डेप्युटी कलेक्टर, प्रांताधिकारी, विक्री कर अधिकारी, IPS अधिकारी, इंडियन पोलीस सर्व्हिस, अजिबात परमार्थ नाही मारा. उच्च शिक्षण घेतलं, त्याला वाटलं आपलं पद्धतशीर झालं, व्यवस्थित झालं, पण शरीराच्या गरजा भागवण्यात जे शरीराच्या गरजा भागवल्या ते शरीर मातीत गेलं. तुझं काय उरलं या जगात?
3 लाख पगार कमवणारा, मी पुनश्च तुम्हाला एक सांगतो, आपण अनात्म वस्तूच्या बाजारात न जाता संत महात्म्यांच्या दुकानात जाऊन, तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते, ते कधीच खाली होणार नाही. धरणाच्या खाली ज्याचं शेत आहे आणि ती विहीर आहे, जेवढी धरणाची पातळी तेवढे त्या विहिरीच्या पाण्याची पातळी राहील. पण पाऊसच पडला नाही, धरणच भरलं नाही, मृत साठात तेवढाच राहिला, तर याची विहीर टिकाऊ आहे का? पण संत महात्म्यांचं ज्ञान असं आहे, दिल्याने वाढतं. न चोर हरियम, चोर हरण करत नाही, सरकार कर बसवत नाही, टॅक्स बसवत नाही. तुमच्या खात्यावर 15 लाख कुठून आले असेल, नोटीस लगेच काढतात, बटणं दाबले की या पॅन नंबरवर किती पैसे आलेले आहेत हे तिथे कळतं. या 10-12 वर्षामध्ये इतकी चौकशी आहे पैशांची अशी कधीच नाही. पण तुमच्याकडे पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करून ठेवली, पूर्ण गाथा पाठ केला, काकडा पाठ केला, तुमच्यावर इन्कम टॅक्स का भरून नोटीस देऊन असं झालं का? म्हणून राजा हे धन हरण करू शकत नाही. मग आम्ही काय करावं? आपण एक करायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आहे? संतांच्या दुकानामध्ये ग्राहक बना. एक महात्मा सांगायचे असं अभंगाचा शेवट करताना. मग त्या दुकानाचे जर ग्राहक बनले बरं का, तर त्यांच्या दुकानातला माल फुकट आपल्याला मिळणार आहे. आणि लोकांना हेच पाहिजे आहे. कसं? ऐका, भागवत सांगणारा भोडा बाबडा माणूस शोधून काढला लोकांनी. आणि भागवत, बाबा तुमच्या भागवतामुळे स्वयंपाक करावा लागतो आम्हाला, तुमच्यावर 7-8-10 माणसं, 10-12 लोकांचा स्वयंपाक, आम्हाला भागवत ऐकायला मिळत नाही. मग काय केलं पाहिजे? म्हणून तुम्ही घरून जेवण करून येत जा. ही सत्य कथा आहे नाशिक जिल्ह्यात. शेवटी बरं आहे म्हणे बाबा, छान भागवत झालं, नारळसुद्धा दिलं नाही त्याने भागवत ठेवणाऱ्याने. भोडा माणूस सापडला की त्याचं पाकिट कापणारे लोक आहेत. ज्याचं त्याने पहा, अरे जन्माला पुरणार नाही दे हे काळाचे धन, त्यांच्या दुकानाचं ग्राहक बना. आणि ते ग्राहक बनल्यानंतर पदरामध्ये हा माल पाडून घ्या. ज्ञानेश्वर